तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आपण निघलो होतो फोर व्हीलरमध्ये. आपले चारी भाऊ आले तर आपल्याला घ्यायला घरी. हाडूमध्ये येऊन पाहतोय तर मंगळवारचा दिवस असल्यामुळं ट्रॅफिक जाम, दोन्हीकडून महामंडळ उभे. हे बघा आपल्या साईडला TUV गाडीवर वरती खिऱ्याचं पॅकेट ठेवलंय. भाऊ मागं पुढं करतोय गाडी. आपण आवाज देऊन सांगतोय त्याला, पण भाऊ ऐकायला तयार नाही आहे. मंगळवारच्या दिवसामुळे फुल ट्राय आम्ही गाड्या भरून निघलो होतो आपण. आता हे बघा एक लाईनमध्ये आज एक सोबत सगळ्या गाड्या भरलेल्या आहे. काय माहिती कुठून दिवस उगला आज. खूप दिवसानंतर आज पहिली वेळेस सोबत गाड्या निघल्या सगळ्या. गाडी निघली आता आपली. आपला एक मेंबर राहिला मागे आणखीन. हे आलाय टाइमपास. आपल्या एजन्सीवरती जारचं पाणी सप्लाय करण्यासाठी येते गाडी दररोज. CNG व्हिकल आहे. मागे 5000 लिटरची पाणी टँक. भाऊ म्हणतोय की 1000च्या CNG मध्ये 8 दिवस अपडाऊन करते गाडी, पूर्ण 8-10 किलोमीटर. आपण ठोंबरे, आडगाव, कोरगळ करून रूट करून क्लिअर करून निघलो होतो घरी. घरी जाता आता म्हणलं आता परत एकदा व्ह्यू घेऊ आपल्या रूटचा. एकदम कसा कडकमध्ये वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे एकदम भारी रस्ता चकचक धुवून गेलेला कालच्या पावसाने. रस्ता एकदम बारीक आहे. थोडंसं काहीतरी वाजल्यामुळं खाली उतरून चेक करून घेऊ म्हणलं गाडी. चला तर आता खाली उतरून चेक करून घेऊ मला, निघू आता. तर चला, नो टाईमपास, न वेळ घालता आपण निघलो आता लगेच परत. इकडे या गावाचा रस्ता खूप छोटा आहे. समोर शेजारी असं थोडं पण एकदम मोठं खोल असं आहे. रस्ता थोडासा खराब, आवडदोबड चांगला. रस्त्या शेजारी पाय मुरगा असते, मोठ्या मोठ्याले भूत लावलेले जम्बो. समोर असं वाटते की भीतीलाच जाऊन लागते काय, पण रस्ता एकदम टर्नवर आहे. तर चला, नो टाईमपास, चलो जल्दी येऊ. कस्टमरने थांबवलं होतं टाकीसाठी, पण टाकी नसल्यामुळे आपण त्याला म्हणलो आहे जरा MT आहे आता सगळ्या, नेक्स्ट टाईम घेऊन जा. बोलला काही नाही अडचण, ठीक आहे. तर कसं काय आहे, समोर जे डोंगर दिसते ते आपल्या गावाचे डोंगर आहे. लांबून लांबून येतं आहे. 15-20 किलोमीटर अंतर असेल कमीत कमी. इकडचे रस्ते पण फार मोठाले, खड्डे मधामधात. रस्ते खूप छोटे छोटे. काय विषय नाही, आपल्याला कुठं दररोज यायचं इकडं. तर आपण निघलो आता आडगावचा रूट करून घारेगावच्या दिशेनं. समोर दाखवतो तुम्हाला दूधना नदी. अख्खं महाराष्ट्र होऊन जायला आलं, पण नदीला काही आणखी पाणी नाही. दाखवतो तुम्हाला समोर. चला, आपण आलो दादा घारेगावमध्ये, पाण्याच्या टाकी शेजारी. तर चला पुढे. काम नसल्यामुळे आता रिपर पण उभे. माहीत नाही कशाच कार्यक्रम भरून फुल भरून एकदम समोरच क्रुझर गाड्या येते. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्या. तर चला, नो झंझट, नो टाईमपास. चला तर लवकर लवकर. घारेगाव गावात घरं खूप मोठं झालेली. तशी सगळीकडेच कामं चालू आहे आता घरकुल व्यवस्थेमुळे. तर आपण आलो आता दूधना नदीच्या पात्रामध्ये. हे पास समोर ब्रिज आहे, साईडने ट्रॅक्टरचं काम चालू आहे काहीतरी. उठ जा रे कुत्ताई. हे बघा, पूर्ण महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आज, आणि नदीला पाणी नाही, पूर्ण कोरडो. तर चला, आपल्याला निघलो आपण आता एजन्सीच्या दिशेनं. समोर दाखवतो तुम्हाला. तर अशी मस्ती करून दिवसभर आपण आपलं काम करून संध्याकाळच्या वेळेला 4 वाजता निघलोत आपण आता घराच्या दिशेनं. एकदम एन्जॉय करीत परत 4 जण फोर व्हीलरमध्ये घरी जाताना.
तर अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये भेटू आपण आपल्या. तोपर्यंत बाय. आपल्या भावाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. साऱ्याला माहित आहे मी कुठं नाही कमी. विचारून बघ मार्केट मध्ये आहे रे कोण बॉस.